या संगीतमय सप्तसुरांच्या प्रेमात मी पडलो आहे आणि यशाचे शिखर हळूहळू वर मी चढलो आहे। रसिक जन गुरु मायबा रसिक जन गुरु मायबाप यांच्या आशीर्वादाने नटलो आहे आणि त्यांच्या चरणास स्पर्श करून शाहीर म्हणून मी घडलो स्वागतम रंगदेवता ही जमलेली तमाम रसिक मायबापांच्या चरणी शाही योगेश शांताराम नाथ मुक्काम पोस्ट विशेष शिकवणवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी शंभूराजू घराणे आमचे गुरुवर्य शिवराम विठोबा वस्ताद परमपूज्य आदरणीय सन्माननीय कोकणचा ठाण्यावाद रामचंद्र ठाणेकर बुवा सुधाकर गावणकर बुवा यांचा पंत शिष्य आपल्या सेवेला हजर आहे आणि म्हणून माझ्या गावची ग्रामदैवत आई काळकाई माता दयाळ गावची ग्रामदैवत आई काळेश्वरी आणि सावरबाच्या चरणी या जान बाबराचा मानाचा मुद्रा छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा तदनंतर आपण सर्व मराठी बांधव ताट मानेने जगतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा। या देशासाठी आपल्या देशाची आहुती दिली त्या सर्व थोर हुतात्म्यांना शाही योगेश शांताराम मुक्रात यांचा मानाचा मुद्रा। आजचा नियोजित कार्यक्रम म्हणजे काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ मुंबई हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे। कलगी तुझ्याचा आम्ही दोन्ही शाहीर मुंबई मंडळाचे 5 धारक आहोत। त्या अनुषंगाने हा कार्यक्रम होणार आहे, परंतु या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत। गेली 4 वर्ष तुरेवाला एकच, शक्तीवाला चेंज, शक्तीवाला बदल। बुवा बोलून गेले बुवाचा कार्यक्रम एकच होतो, पण का होतो बुवा? योगेश बुवा बोलतो त्याला जागतो, जे बोललो ते बोललो, बाकी अटत नाही। म्हणून 4 वर्ष बुवा हे कार्यक्रम मला देत आहेत
म्हणून हा रंगमंच मला मिळत आहे बुवा. कार्यक्रम पाहिजे असं माझं काय हवरेपणा नाही तुमच्यासारखा. याला फोन कर त्याला फोन कर, मला कार्यक्रम दे बुवा भिका मागत नाही. पहिल्याला सुरुवात करतो. कमीपणा लेखायचा हा बुवांचा एक नवा पॉइंट आहे की कुणाकडे कमी बोलायचं. आजचा हा शायर माझ्या ताकदीचा नाही. आज बुवा बोलले नाहीत माझ्या ताकदीचा बुवा आहे, नाही बोलले बुवा. म्हणून बुवा ठीक आहे असू द्या, हळू तुमच्याकडे येतो. आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे वास्तविकता जास्त बोलायला नको आहे, परंतु कार्यक्रमानंतर जास्त बोलायला पाहिजे. आज माझ्यासमोर माझे गुरुवार घाणेकर बुवा बसले, त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळे बुवा आज माझं भाग्य समजतो, आज मी तुमचा शिष्य आहे. कारण तुमचा शिष्य झालो नसतो तर हा रंगमंच मला बघायला मिळाला नसता. म्हणून तुमचा प्रथम मी ऋणी आहे. तुमच्या मुलग्या समान तुमच्या पायाला चरण केला आहे स्पर्श, तुम्ही आशीर्वाद दिलात. त्यानंतर जी जोडी होती शंकर जाधव विरुद्ध घाणेकर बुवा, ते माझे गुरु समान शंकर जाधव बुवा आलेले आहे. सुद्धा माझा मानाचा मुद्रा माझे कांबळे मामा आले. नंतर नितीन लोखंडे बुवा, सुधाकर मास्तर, प्रवीण कोळे, संभाजी बिरवटकर, रुपेश साठले, सदानंद सरवंते बुवा, पत्रकार उदय दंदाने, सचिन काशेकर, संतोष शिंदे बुवा, अमोल दैत्य, अजून कोणी या गर्दीमध्ये असतील त्यांना मानाचा मुद्रा. कारण वेळ कमी आहे मित्रांनो, 3 तासामध्ये आम्हाला दोघांना भांडण करायचंय. बुवा बोलले 3 तासाची आज बुवांची मी नवरा आहे, म्हणजे ते म्हणजे बायको आहे. चला बघूया संसार कसा करतात. बुवान सांगितलंय आज जर नवरा चांगला भांडला तर बायको चांगला संसार करी. म्हणून बुवा तुमच्या जवळ प्रेमानेच भांडणार. पुढे तुम्हाला संसार कसा करायचा आहे तो तुमचा तुम्ही बुवा. नाही जर संसार बुवा केला तर मग हाय भाऊ तुमच्याकडे घंट्या गाडी. म्हणून आमचे मित्र उमेश दादा भानसे यांच्या सहयोगातून पुन्हा एकदा योगेश संधी दिली. जंगम काका असतील, सुधीर दादा मेटकर असतील, आमचे मित्र जोशी काका आणि सर्व पदाधिकारी, गावचे सरपंच धुमाळ दादा, नंतर आमचे सुनील दादा, या सर्वांना मानाचा मुद्रा करून प्रथम फेरी सुरुवात करतोय. आता काय झालं माहिती आहे, पोरांना पण जायचंय गावाला. हा काय माझं मोठं पण सांगत नाही. बुवा बोलले की माझ्या शाखेकडे बघून का बुवा तुमच्या शाखेला माझा मानाचा मुजरा आहे. पण बुवा आपण कोणाला देणं केलं लागतो, घेणं केलं लागतो. बुवा तुम्ही शाहीर म्हणून फिरवताना तुमच्या डोक्यात लाल टोपी आहे, मी टोपी घातली नाही अजून. तुम्ही बुवा टोपी घातली, तुमच्या टोपी खाली काय दडलंय ते लोकांना दाखवा तरी काय एकदा दडलंय का. आपला असाच दाखवायचं ना टोपी घातले असं तुमचा पर्सनल विषय असेल जायचं नाही मला. या ठिकाणी बक्षीस आलंय की अनंत महाराज तोडकडे रुपये 200 रुपये, ज्ञानेश्वर महाराज जोरगे 200 रुपये. मुकुना बुवा वादळ सुटलाय, वादळ सुटलं पाहिजे, वादळ सुसाट सुटणार. फक्त जरा देवाची विनवणी घेऊ द्या, रसिकांच्या चरणी स्पर्श करू द्या, मग वादळ सुसाट काय वासला भोगावणार आहे अशी ते. म्हणून सुरुवात करतोय कशी ती बघा. या ठिकाणी माझी शाखा गेली 2 वर्ष या रंगमंचावर नाचत आहे. खोंडे किरण देवी नृत्य कला पद्धत मुक्काम खोंडे तालुका खेड. माझे संगीतकार गेली 5 वर्ष मला साथ करत आहेत, ज्यांच्यामुळे आज मी नाच शिकलो, कलगीतुरा शिकलो. ते आमचे ढोकीपंडू प्रमोद दादा पालकर, माझे बँजो मास्टर सुमित दादा पवार, माझे ऑर्गन मास्टर ऋतिक दादा आणि माझे लाडके बंधू राहुल दादा रानडे आणि आमचा गोड आवाज यांच्या नावाचा घोगवा होता गेल्या महिनाभर ते आमचे गडशी दादा. ओ गडशी दादा तुम्हाला मानाचा मुद्रा. चला सुरू करूया. असते नाव लोकांची घेऊया. पहिला प्रथम रसिकांच्या चरणी माझी मानवंदन असणार आहे. लक्ष असू द्या. शाहीर म्हणून जन्मामी आलो, शाहीर म्हणून जन्मास आलो, याचा मला अभिमान आहे. रसिक माय बापांचा आशीर्वाद मिळाला, याचा सुद्धा सार्थ अभिमान आहे.
जिवंत असेपर्यंत तुमची सेवा करी, जिवंत असेपर्यंत तुमची सेवा करी, हाच सुद्धा माझा अभिमान आहे. आणि गाताना इथे मरण आले तरी याचा सुद्धा मोठा अभिमान आहे. शिरोशायरी कमी करतोय, जास्त गाणी घेत आहे. आज या ठिकाणी माझी सकाळची ट्रेन डोंबिवली ते सीएसटी असा प्रवास करतो. ते सर्व माझे भजन प्रेमी आलेले आहेत आणि परेल ते कल्याण असा माझा प्रवास संध्याकाळचा, ते सुद्धा माझे मित्र आले, ते सुद्धा मानाचा मुजरा. धन्यवाद. स्तवन गात आहे, शाहीर का घडलं आणि शाहीर मला कुणी केली. गुरूंचा आशीर्वाद आहेच, पण या रंगमंचावरती उभा नसतो तर आज शाहीर म्हणून, गायक म्हणून मी कधीच नसतो. म्हणून प्रथमतः रसिकांची मी आभार व्यक्त करतोय, त्यांच्या चरणात स्पर्श करतोय. कसं हे बघा. शाबाश. हो आज सांगतो खरं, नाही नव्हतं बरं. आज सांगतो खरं, काही नव्हतं बरं. त्यांच्या उपकाराने कधी विसरणार मी घडलो त्यांच्या आशीर्वादानं. मला शाहीर हे केलं हो कोणी, मला शाहीर हो केलं हो कोणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं हो कोणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कोणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनानं हो आज सांगतो खरं, काही नव्हतं बरं. त्यांच्या उपकारांना कधी विसरणार मी घडलो त्यांच्या आशीर्वादानं. मला शाहीर हो केलं या कुणी, मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनानं शाबाश. लोककलेची मला लागली तहान, लोककलेची मला लागली तहान. त्याच कलेसाठी माझे वाहिले मी प्राण, कलेसाठी माझे वाहिले मी प्राण. त्याच कलेसाठी माझे वाहिले मी प्राण. पामर मी अज्ञान बालक लहान, पामर मी अज्ञान बालक लहान. गाताना मी चुकलो तरी घ्यावी समजून, गाताना मी चुकलो तरी घ्यावी समजून. गाताना मी चुकलो तरी घ्यावी समजून. हो तुमच्या चरणाचा हो दास मी होऊन, दिलं आयुष्य सार माझं झोपून. आज जायला शिकलो उभा राहून. मला शाहीर हे केलं हो कोणी, मला शाहीर हे केलं हो कोणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी. रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी. रसिक जनानं
हे आहे कला गुणाची खाण, कोकण हे आहे कला गुणाची खाण. सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन, सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गाण, सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गाण. परशुरामान त्यास केलं निर्माण, परशुरामान त्यास केलं निर्माण. साधू संतांचे आहे त्यास वरदान, साधू संतांचे आहे त्यास वरदान, साधू संतांचे आहे त्यास वरदान. हो ती पुण्यभूमी सांगूया वर्णुनी, सदा राहू माया भूमीचे त्या ऋणी. दाखवूया तिची त्याची गाऊन, मला शाहीर हो केलं या कुणी, मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनान मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनान मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनान मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनान. शाबाश. शंभूराजू घराण्यात शाळा मी शिकलो, शंभूराजू घराण्यात शाळा मी शिकलो. शिवराम विठोबा गुरुजींना भेटलो, शिवराम विठोबा गुरुजना भेटलो, शिवराम विठोबा गुरुजना भेटलो. घाणेकर बुवांच्या चरणी लीन झालो, घाणेकर बुवांच्या चरणी लीन झालो. सुधाकर माऊलीच्या नजरेत पडलो, सुधाकर माऊलीच्या नजरेत भरलो, सुधाकर माऊलीच्या नजरेत भरलो. हो माझे भाग्य मोठे नाही कसले तोटे, मनी समाधान योगेशाला वाटे. आज बारी करतो तुरा लावून, मला शाहीर हे केलं हो कुणी, मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनान मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनान मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनान मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनान. आज सांगतो खरं काही नव्हतं बरं, त्यांचे उपकार ना कधी विसरणार. मी घडलो त्यांच्या आशीर्वादान, मला शाहीर हो केलं कुणी, मला शाहीर हो केलं कुणी. रसिक जनान मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनान मला शाहीर हो केलं या कुणी. रसिक जनान जनान मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनान मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनान. मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनान. बोल श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरदासळीचा. विजय असो शंभूराजू घराण्याचा, विजय असो रामचंद्र घाणेकर बुवांचा. छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा.
या ठिकाणी शाही प्रथम शिकवण देऊ 100 रुपये आले. त्यानंतर आमचे मित्र ज्यांची एक इच्छा होती कुंभवली गावातले आमचे मित्र बलिराम चव्हाण यांची कुलदेवता त्यांच्या घरी बसले आणि त्यांचं गाणं त्यांची आरती स्वतः मी लिहिली आणि गोपाळ करंडे या दोघांनी आरती लिहिली आणि त्या आरतीचा 1 लाख जवळ लोकांनी बघितलंय. चांगली प्रशंसा आहे. त्या आमचे चव्हाण मित्र यांच्याकडून योगेश बुवांच्या आवाजासाठी 2500 रुपये बक्षीस आलंय. त्यांचा सुद्धा आभार, धन्यवाद. आज या ठिकाणी बुवा बोललाय गणामध्ये की तुमचे सखे सोबती असतील तर बुवा मी एकटा आहे. बुवा म्हणता की 5 वर्षाने बुवाची गाठभेट पडले, याचा अर्थ बुवा असा नाही की 5 वर्ष बारे बुवा केले नाही. योगेश बुवा बोलत नाही पण करून दाखवतो. योगेश बुवा प्रमोद दादा पूर्वीचा योगेश बुवा बघायचा असेल, पूर्वीचा योगेश बुवा. बुवा तुम्हाला चायले संदीप बुवा तुम्हाला चायले 2015च्या अगोदरचा योगेश बुवा कसा होता तुम्हाला बघायचा असेल तर बुवा जरूर माझ्याशी भिडा. बिंदास एकटा खमके आहे घाणेर बुवा शिष्य तुम्हाला लढायला. आणि म्हणतात की सगळे सोबती आणि भरपूर बुवा मी कृष्ण आहे आजचा, म्हणजे सवयकडे माझ्याबरोबर येणारच ना. मी आजचा कृष्ण असेल तर सवयकडे माझ्याबरोबर येणारच ना. म्हणून बुवा असं तुम्ही दादा आहात म्हणून तुमच्याबद्दल म्हातारे मावश्या बरेच आले आहेत. म्हातारे मावश्या तुमच्यावर बरेच आले आहेत. ते मी बोलू काठी टेकत टेकत म्हातारे मावश्या तुमच्यावर मी बोलू का नाही बोलणार. पण बुवा योगेश बुवाला कच्चा समजू नका. चांगला अजून चांगला बघतो तुमच्याशी चांगलाच वाढतो. म्हणून बुवा बारी चांगली तुम्ही केली त्याच्याबद्दल वादच नाही. आणि म्हणतात की चायले जर बोलले तर बोलेल म्हणजे ह्याने कानाखाली मागून मारावी पुढून नाही मारावी. बुवा असा बुवा नाही. जे आहे ते समोर समोर चला गणाकडे म्हणतोय. आणि बुवाने गण गायलं की म्हणतात माझे मागून या. कोणत्या तुला तुमच्या शहरामध्ये जो तुम्ही ओळ गायली की जोपर्यंत विश्व धरती आहे तोपर्यंत तुझी कीर्ती आहे. बुवांची अंकड गुडघ्यात आहे, गुडघ्यात. ही म्हणतात जोपर्यंत विश्व आणि धरती आहे तोपर्यंत गणा तुझी कीर्ती आहे. अय बुवा मी तर म्हणतो असं नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत या गणाची कीर्ती आज रामर आहे. बुवा तुमच्या अंकात तोकडे आहे. तुमचे गणाचे शेर परत सुधरा आणि बघ मोशी बुवा माझ्या बशी बारे करा. माझा गण करते बुवा लक्ष असू द्या. अरे गुणवर्णिता गणाचे त्या गणाची ऐकावी लीला. अरे गुणवर्णिता गणाचे त्या गणाची ऐकावी लीला. आणि त्या गणाचे माहेर हे सांगावे मला. लय बोधी बारे करताना शेकणे मिरवता त्या गणाचं बोध माहेरघर सांगायचंय मला. अरे तिला खरं उत्तर तर म्हणेल मी खऱ्या गुरुचा चेला. तिला खरं उत्तर तर म्हणेल मी तुम्ही खऱ्या गुरुचा चेला. आणि प्रणाम कोटी कोटी माझे त्या अरे माझ्या लाडक्या गणाला. श्री काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ मुंबई अध्यक्ष आणि अनंत महाडी सचिन दीपक यांच्याकडून सचिव दीपक जंगम 500 रुपये आणि सुरेश बिरवटकर प्रार्थनेसाठी 201 रुपया. आशिष लोककला देशभर पोचवा. निलेश यादव 201 रुपया. घाणेकर बुवांच्या आशीर्वादाने आमच्या घाण्याचं नाव रोशन करण्याचा आम्ही शिष्य मंडळी सर्व प्रयत्न करत आहोत. म्हणून गण गातो बुवा. ए बडी बडी बोली नाबाय दसी खोली असं बोलत चालत नाही गोष्ट बुवाकडे. रातो को जगाया नीतो को उडाया. वा 2 दिवसानंतर आपली बहीण राखी बांधायला येणार आहे. तुमची बहीण ती सुद्धा माझी बहीण आहे. म्हणून तुमची बहीण माझी बहीण या समस्त रसिक प्रेक्षकांची बहीण आपल्या घरी राखी बांधायला येणार आहे. गणाला काय विनंती करतोय बुवा अभ्यास तोकडा आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक गणराज का नाम रहेगा. हा म्हणून म्हणतोय नाटकात योगेश बुवाचा आला गणपतीचा सण माझे आतुरलं हे मन. माझे ताई तू येईल घराला. ताई येणार घराला.
रक्षाबंधनाच्या या सणाला अग येना तू राखी बांधायला. ऐकी नाही समाज प्रबोधन असं असावं. चला 1 2 3 4. माझे आतुरला हे मन आला गणपतीचा सण. माझे आतुरला हे मन माझे ताई हो येईल घराला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग ताई तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या सणाला अग येईन तू राखी बांधायला. दर वर्षाला वाट तुझी मी पाहतो. कसा गणपती देव घरी तो आपल्या येतो. गणपती देव घरी तो आपल्या येतो. कसा गणपती देव घरी तो आपल्या येतो. 1 वर्षाच्या घरी तो आपली बहीण 1 वर्षात राखी बांधायला येतो. तोच विषय गाण्यामध्ये गातोय. हिंमत असेल तर म्हणजे पाठला या. दर वर्षाला वाट तुझी मी पाहतो. गणपती देव घरी तो आपल्या येतो. गणपती देव घरी आपल्या येतो. जसा गणपती देव घरी आपल्या येतो. या भक्त जनाला आशीर्वाद देतो. तसं तुला पाहुणी हर्ष मनाला होतो. ताई तुला पाहुणी हर्ष मनाला होतो. तर तुला पाहुणी हर्ष मनाला होतो. पाठी राखा देव तशी तुझी साथ ठेव. पाठी राखा देव तशी तुझी साथ ठेव. मी जपितो बंधू प्रेमाला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या सणाला येईन तू राखी बांधायला. ताई काय म्हणतोय? ताई तुझ्या पाठीला पाठ देऊन मी जन्माला आलोय. काय म्हणतोय? नात आपलं जन्म जन्मांतरीत. कस गणाला प्रिय फूल जास्वंतीत. फूल जास्वंतीत. कस गणाला प्रिय फूल जास्वंतीत. या आई वडिलांच्या फळ पुण्याईच. चरण पूजू विठ्ठल रखुमाईच. चरण पूजू विठ्ठल रखुमाईच. चरण पूजू विठ्ठल रखुमाईच. भक्त गणेशाचा तुझा भाऊ मी पाठीचा. मी भक्त गणेशाचा तुझा भाऊ मी पाठीचा. उभा राहून सांगी तो जणाला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला.
रक्षाबंधनाच्या या सणाला अग येना ताई राखी बांधायला. साई माऊली प्रासादिक भजन मंडळ परेल ते कल्याण 6:15 ची गाडी संध्याकाळची. यांच्याकडून 500 रुपये आले. मंडळ बुवा खंदवा नक्कीच. नितीन जुळे आणि आमचे मित्र शैलेश मालक यांच्याकडून 300 रुपये आले. बुवा बघा 300 आहे, 400 नाही सांगत, 300 सांगतोय. पैसे दिलं, पैसा आलं नाही बुवांच्या भाषेत. पैसा आलं, पैसा दिलं. बुवा ए लाल टोपी, ए लाल कपट, अक्षय इकडे हा गवळण गवळण जल्ला झगामगा मलाच बघा, आता मला बघू द्या. बुवा म्हणतात गवळणीमध्ये की अगं अगं बाई कर जरा घाई, माझ्या घाणेकर बुवांची गवळण जी फेमस झाली, तिची चाल गायली. चला बुवानी चांगला कार्यक्रम केलाय. बुवांचे कार्यक्रम नसतात वाकड्यात केला तर बुवा वाकड्या. बुवा मी वाकड्याशी वाकडाय, चांगल्या मेडीला चांगला नेम काढतो. वाकडी मेड असेल व वाकडाच. तुमचा आवाज स्वीकारतो की तुझी दादागिरी चालणार नाही, चोऱ्या करतोय काय काय बुवा मला बोलून गवळणीमध्ये असो. बुवांचं उत्तर देतोय की म्हणतात जरा लवकर लवकर बोलतोय, लवकर लवकर बारी संपवायची. हो 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 काय काळजी करू नका तुम्ही. हो आका बाई कर जरा घाई, अगं ते गताला तुझी मला गाणेकर बुवा मला बसायला टाईम नाही, मला उभ्या उभ्या देशील काय. या कॅसेटला माझ्या जीवनातला पहिला आवाज केला असेल कोरसला घाणेकर बुवांच्या माध्यमातून माझा आवाज. अभिमान बुवा कॅसेटचा घाणेकर बुवांचा. पहिली कॅसेट कोरस माझी आहे म्हणून म्हणतोय बुवा तुमच्याकडची काट देतोय. म्हणताय काय प्रकार हाय, तू हुशार आहे मग करतोस कशाला घाय. अरे बांधून ठेवीन तुझे हातपाय, सांग आता तू करशील काय. तू मला बांधून ठेव नाही तर उकळाला काय पण कर, मी तुझा दुधू पिऊन जाणार ते पण 2 हातान वडून. हो गपचूप नाही, तुझ्या समोर तुझ्या म्हाताऱ्या मावश्या जेवढ्या आल्या आहेत. अक्षय दादा रेकॉर्डिंग चांगली करा. कुठे गेले ते आपले शिबे दादा, कुठे गेले शिबे दादा आहेत ना. म्हाताऱ्या मावश्या आल्या आहेत, त्यांचं केस पण गेले जवळ जवळ. म्हणून बुवा माझे सवंगडी चांगले आहे. सवंगड्याचा नाद करायचा नाही, बारी हसून खेळून बुवा करतोय. तुम्ही जरी लाल टोपी किती घातली दुसऱ्या बारी सांगायचंय तुमच्या टोपी खाली दडलंय काय. नाही सांगितलं इथं समोर जायचं टोपी काढून दाखवायचं काय दडलंय ते. अक्षय दादा समजने वाले को इशारा काफी. म्हणून म्हणतोय लपवू नका बुवा, टोपी खाली आहे लपवू नका. मी दाखवतोय काय बुवाचा फोटो बघावं. कुठल्या ब्युटी पार्लरला गेलं होतं बुवानी फेस करून आणला बघा, आणि माझा फोटो बघा मी हाय तसाच. मी आपला साधा माणूस, माझे बारे होत नाही. बुवा सांगतात बुवांचा बारे होतात, बुवाकडे पैसा लय हाय. ब्युटी पार्लरला बुवा गेलं, बुवा आपला कुठला तो याप देतो रे, तो चांगला यापचा काय तो म्हणतात तो यापनी बुवानी चेहरा रंगवून घेतली नाही. पण बुवांच्या वर्णावर जाऊ नका हो, बुवा लय साधा, बुवा लय साधा आहे. त्यांच्या एक कानाखाली मारली ना दुसरा काल पुढे करतात गांधीजी, हे गांधीजी उलट बोलणार गांधीजी. आज मला तो बारीक चाकून चुकून केली नाही. असती 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 योगेश बुवा बोलतात काय. अरे मी बोलणार
मी बोलणार तुरेवाला मर्द आहे. आता म्हणतील बुवांच्या वाटावर मिशीन आहे, अक्षदा रेकॉर्डिंग करू घ्या. हा मेन या शक्तीवाल्यांचा. योगेश बुवांच्या वाटावर मिशीन आहे, यांना किती वेळा बोललोय मला घरात घेऊन जा, दाखवतो मिशी काय असते ती. उगाच नाक बोलत बुवा माझं करायचं नाही हो, म्हणून म्हणतोय गवळण घालतोय. म्हणून बुवा तुमच्या गवळणची काठ तशाच तशी. अगं बाई वाजवायचं नाही, फक्त ऐकू द्या बुवा. आज बुवाचा पारा चढलाय त्या. कमी पडले, कमी जरा कमी पडले. आता बाथरूम कमी पडले, कमी. अगं बाई असं लागायचं नाही. बसा रे बसा. अगं बाई असं लागायचं नाही. आज घोटाळा होणार हाय. आणि तुझ्या घरात आल्यावर, अगं तुझ्या घरात आल्यावर असं 2 हातात झोपतायत ते. त्याचा दूध मी पिणार हाय. माठातला दूध वर टाकून शिंक्यावरती तो दूध पिणार आणि पोटभर जाणार. बुवा आम्ही तशी गोळ तुम्हाला कार्ड दिली आहे. म्हणून अगं बाई जरा खाली, अगं बाई जायचं नाही. आता घोटाळा होणार हाय. तुझ्या घरात येणार हाय, तुझ्या घरात येणार हाय. तुझं मी दाबून पिणार हाय. तुझ्या घरात येणार हाय, तुझं मी दाबून पिणार हाय. चला या बुवा मागून माझ्या छेडून दे पटकन. चल शेर कट करतो. शेरो शायरी नको, उगाच वेळ नको. बघा बुवा रसिक प्रेक्षक जाणकार आहेत, माय माऊल्या बसलायत, आदर राखून त्याचा कार्यक्रम पार पाडतोय. बघा विषय सरळ आहे, तुम्हाला गवळण ऐकून समजेल. बुवांची गवळण आहे. अगर राधाबाई वाजले तर 8 ग. गाणेकर बुवा राधाबाई वाजले तर 8 ग. ते बसाया हरीला पाट ग. आणि जरा पातळ सोडून वाढ ग. तुझ्या हाताने कर माझं ताट ग. आहे ना बुवा तीच बुवांचा विषय. माझ्या पद्धतीने कसा लिहिलाय बघा. भूक लागली भूक लागली मला राधे जेवू घाल ना. अगं भूक लागली मला राधे जेवू घाल ना. अगं तुझा सासूला चुकून रोज मला तू देतेस ना. लाडी गोडी लावून मला तू भेटाया येतेस ना. लाडी गोडी लावून मला रोज मला भेटाया येतेस ना. आणि हट्ट सोडे मला दे लवकर दे ना. अगं पातळ सोडून कर माझ हातान ताट ना.
तुझ्या सासूला चुकवून रोज मला तू देतेस ना लाडी गोडी लावून मला भेटाया येतेस ना राग नको धरू तू राधे समजून घे ना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत ताटना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत ताटना हो भूक लागली मला राधे येऊ घालना तुझ्या सासूला चुकवून रोजे मला तुझे दिसना लाडी गोडी लावून मला भेटाया येतेस ना राग नको धरू तू राधे समजून घे ना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत ताटना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत ताटना अंतरा फुटला आहे बस बस अंतरा पुढे आहे दोन अंतराची नवरा असून तू माझ्यावर मरते माझ्या नावाने रोज झुरते तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा ती रंगते आणि माझ्या बासरीच्या बोल सांगते नको उभ्याने अगं बसून देना लाज सोडना घट्ट तुझ्या त्या मलाईची जव घेऊ देना राग नको धुरू तू राधे अगं समजून घेना आणि हट्ट सोडना राधे लवकर देना पातळ सोडून कर माझं ताटना मलाच पातळ अजिबात खायचं नाही जे काय घट्ट घट्ट वाढशील ते तुझ्या हाताने ताट मला वाढायचंय आणि म्हणून आशिबा गवळेंचा विषय आहे या ठिकाणी दिवा नगरीमध्ये खास आपला कार्यक्रम जागृती नृत्याचा 10 तारीख संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी जागून त्याचा आस्वाद घ्यायचा आहे अशी विनंती आयोजकांच्या सारखे लक्ष लागलंय की बुवा बारी संपवा नक्कीच बुवा प्रश्न आहे सुधाकर माऊलींना रंगमंचात बोलवतो प्रश्नाबद्दल तिने प्रश्नांची उलगडा करायचा आहे या लवकर बुवांचा विषय संदीप बुवांचा विषय आहे मी बाकी आता विश्लेषण करत नाही मंदोदर आणि बिभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय बुवांची टीप आहे मेघनाथ रहस्त अतिकाय अक्षय कुमार देवांतक नरांतक आणि ऋषीराव यातल्या 3 जी बाजू आहेत बुवांच्या अतिकाय अक्षय कुमार नरांतक ही उत्तरं आम्हीच दिलेली आहे आणि बुवांनी ती आता बाजूमध्ये सोडलेली आहे तर बुवा आता मी त्याचं जो उत्तर देतोय ते लक्ष असू द्या तर त्यांचे नाव आहे मायावी आणि दुडुंबी ही बुवा मी 2 नावं देतोय आणि हे दोन्हीही उत्तरांचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत आज तुम्हाला खरोखर सांगतो बुवा आज तुम्हाला पदाला बिलकुल संधी नाही जर काय असेल ते खरं बोला नाही ते खोटं बोला बुवा परत आहे का मायावी आणि दुडुंबी आलो त्याचप्रमाणे आता आमचा एक प्रश्न आहे बुवा गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे तर तो प्रश्न असा आहे प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तुझ्या मित्राला मदत करशील तर त्या बालकाचे नाव काय आहे व तुम्हाला टीप दिलेला आहे हनुमंत भुंगा खार सांगू नये सुग्रीव जटायू उत्तर आम्हाला ग्रंथाद्वारे असायला हवं पान नंबर 51चा पुरावा आवश्यक आहे बुवा जर योग्य उत्तर असेल तर आम्ही नक्की मान्य करू बुवा थोडस तुम्हाला वाटतं का 15 मिनिटं पाहिजे तुम्ही अर्धा तास घ्या बुवा मला 5 मिनिटं भेटली बुवा बस झालं या ठिकाणी बक्षीस आलंय संगमेश्वर गावचे आमचे सुप्रसिद्ध आयोजक प्रदीप गुरव यांनी योगेश बुवा जिपेवर 500 रुपये दिले
की त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा तुमचं पद असेल ते तुम्ही जरूर गा, पण घाणेकर बुवांचं जे गाणं आहे श्रावण बाळाचं ते तुम्ही गायचंय. ते या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत, या पुण्यामध्ये आहेत, ते येऊ शकत नाहीत म्हणून गाणं गातोय बुवा. श्रावण बाळ. हा रामचंद्र सांगे कथा तुम्हाला, श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. माया पित्याची कावड घेऊन खांद्याला, श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. आंधळे बिचारे आई बापराती, अति दुःखाने ताहो मग फोडती, अति दुःखाने ताहो मग फोडती. माया पित्याला घेऊन निघाला, धावत गेला बाळ याच पावली, धावत गेला बाळ याच पावली. चालून चालून त्याचा जीव दमला, श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. दादा तुम्ही लाईव्ह बघत आहात, मला माहिती आहे जे होतं ते गायलंय, जास्त तुम्ही काय घाणेकर बुवा नाही आहे, परंतु बोललात की तुमच्या आवाजात आहे गाणं ऐकायचं म्हणून गायलं. चला बारी संपवतोय. पूर्ण शुभेच्छा.